15 मे रोजी जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी भूमिपुत्र एल्गार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष प्रमोदजी पवार आणि त्यांचे कार्यकर्ते भूमिपुत्र एल्गार संघटना जिंदाबाद, भूमिपुत्र एल्गार संघटना जिंदाबाद. आमचा लढा यासाठी, आमचा लढा यासाठी कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. लढायचे, लढायचे. माझे नाव श्री सचिन प्रमोद ठाकरे. प्राथमिक आरोग्य तलवाडा अंतर्गत प्राथमिक पद्धत तलावली इथं मी कार्यरत आहे. 102 रुग्णवाहिका रुग्णांची सेवा करत असताना आमच्या ड्युटीचे निश्चित तास नाही. आम्हाला 24 तास राबावत लागतं आणि आम्हाला हा कायदा काहीच नव्हता. फक्त आम्हाला आरोग्य विभाग माहीत होता 24/7. पण 24/7 म्हणजे काय, तर हा 24/7 आम्हाला जेव्हा कामगार कायदा आम्हाला भूमिपुत्र एल्गार संघटनेचे आमचे अध्यक्ष सर्वेसर्वा प्रमोद भाऊ यांनी आम्हाला हा कायदा शिकवला का 24/7 ही सेवा आहे, परंतु प्रत्यक्ष कामाची ड्युटी तुमची 8 तासच आहे. किंवा 108 ड्युटी जी गाडी आहे ॲम्ब्युलन्स, त्या 108ला 3 ड्रायव्हर आहेत, म्हणजे 8 ट्रिक 24. त्याप्रमाणे या गाडीला पण 3 ड्रायव्हरची मागणी सरकारकडे आहे. मग तुम्ही 102वर 24 तास कसं काय राबता. हा कायदा आम्हाला नंतर माहीत झाल्यानंतर आम्ही संघटित झालो आणि भाऊंच्या माध्यमातून आम्ही आज इथे जिल्हा परिषदेवर धडक घड्याळ मोर्चाचं आंदोलन केलं. पण घड्याळ मोर्चाचं आंदोलन केल्यानंतर इथले स्थानिक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कार्यकारी यांना पत्र देऊन सुद्धा आणि सदर मोर्चाच्या पत्राचं मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांनी सूचना देऊन सुद्धा त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष करून त्या आपल्या कार्यालयापासून लांब राहिले आहेत. आम्ही या कार्यालयाचा म्हणजे निषेध करतो, कारण त्यांनी आम्हाला परावृत्त केलेलं आहे आणि आम्हाला सतत वेगळी वागणूक दिलेली आहे. आमच्यात काही वाहन चालकांना कामावरून काढण्याची धमकी देत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही आमच्या कामगारावर तुम्ही अन्याय करून दाखवा आणि त्याचे परिणाम काय होतील ते आम्ही तुम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून दाखवून देऊ. एवढं मी आज बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भूमिपुत्र एल्गार संघटना. माझं नाव योगेश बबन पाटील. मी मुक्काम नावचे प्राथमिक आरोग्य केंद्र मासवण येथे रुग्णवाहिका चालक 102 काम 15 ते 16 वर्षापासून कार्यरत आहे. अतिशय कमी पगारामध्ये आम्हाला इथे राबवलं जातं आणि तेही 24 तास. कोविड काळामध्ये सर्व लोक घरी झोपले असताना आम्ही वाहन चालकांनी रस्त्यावर येऊन आणि आमच्या जीवाची, आमच्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता अतिशय एकदम म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे. आणि या कामाचा तर सोडा, आम्ही गरोदर माता आणि TB पेशंट असो, लस आणणे, लस सोडणे, पोलिओ अशी भयानक म्हणजे भरपूर पुष्कळ कामं करतो. आणि अशी कामं करत असताना दिवसभर थकलेला असतो. पुन्हा रात्री तीच कामं 102च्या कॉलवर. आता तर असं सांगितलेलं आहे की परवा मला कॉल आला आणि सांगितलं की आता 102ला पहिलं प्राधान्य आणि नंतर 108ला. आणि 108च्या गाडीवर 3 ड्रायव्हर असताना मग 102च्या ड्रायव्हरने 24 तास काम कसं करावं. आणि ह्याच्यामुळे आता तुम्ही जरी समोर बघत असतील तर माझे डोळे बघा कसे 24 तास काम करून दिवसा 4 पेशंट, रात्री 4 पेशंट कसं काम करणार. ह्यामुळे अतिशय म्हणजे खराब परिस्थितीमध्ये काम करत असताना घरच्या मुलांना वेळ देता येत नाही, बायकोला वेळ देता येत नाही. मग अशा परिस्थितीत माझ्या वाहन चालक बंधूंनी कसं काम करावं. शासनाने आमची दखल घ्यावी. आमच्या प्रमुख मागण्या की आमची 8 तास ड्युटी करावी, आमचं समायोजन शासन सेवेत करावे, आमच्या 15 वर्षाच्या सेवेची त्यांनी काळजी करावी. आणि शासनात या बाकी लोक काम करतात, आता वाहन चालक हा स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम करत असतो आणि समोरच्या माणसांची पर्वा, आतल्या पेशंटच्या त्याच्या जेव्हा गाडीमध्ये रुग्ण असतो तेव्हा त्याचा जीव एकदम धोक्यात असतो. कारण की त्याला त्याचे हृदयाचे ठोके वाढलेले असतात, कारण की त्या माणसाचा जीव वाचवणे हा एकच ध्येय त्याच्याकडे असतो. आणि अशा परिस्थितीत आम्ही काम करत असताना शासन आमचं थोडीही दखल घेत नाही. आम्हाला आता जेव्हा मोर्चा आणला आम्हाला एकदम लखलखत्या उन्हामध्ये बसवलं गेलं.
पुन्हा कोणी अधिकारी इकडे भेटीला आले नाही. म्हणजे आम्ही शासनाची सेवा, देशाची सेवा करतो. जे देश सेवा करतात त्यांचं नाव मोठ्या मोठ्या मानाने घेतलं जातं. मग रुग्णसेविका वाहन चालकाचं नाव का मोठ्या मानाने घेतलं जात नाही, हा मला रोज पडणारा प्रश्न आहे. आणि हे मी सरकारला, शासनाला, मायबापला विचारतो आणि आमची दखल घ्यावी हीच विनंती करतो. मी प्रकाश धाकटवाडा, प्राथमिक आरोग्य केंद्र गंजाड येथे कार्यरत. जवळपास 15 वर्षापासून तिथे ऑन ड्युटी सेवा करत आहेत. पण आज आमचा असा प्रश्न प्रलंबित आहेत काय, आम्ही शासनाकडे दाद मागून इकडे तिकडे जाऊन, पण आज शासन आमचा कोणताही हे मागणी हे सरकारी हे करत नाही. म्हणून आम्ही आज भूमिपुत्र एल्गार संघटनेमार्फत आज हे घड्याळ आंदोलन इथे पालघर जिल्हा परिषद इथे घेऊन आलेलो आहेत. पण आम्हाला जिल्हा परिषदेतल्या अधिकाऱ्यांना विचारायचं आहे काय खरोखर आम्ही जी सेवा करतो त्या सेवेचा आम्हाला कुठेतरी लाभ भेटेल का, किंवा आमच्यावर अन्याय झालेला तो दूर होईल काय, हीच आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि त्यांना जर माणूस म्हणून आमच्याकडे बघत असतील तर त्यांनी खरोखर आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवतील. एवढे 2 बोलून सांगतो. आज पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आवारात म्हणजे जिल्हा परिषदेवर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातले 102 रुग्णवाहिका चालकांचं आंदोलन सुरू आहे. 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. एवढ्या रणरणत्या उन्हात हे आंदोलक रस्त्यावर आलेत आणि आज जागतिक कुटुंब दिन असल्यामुळे या अँब्युलन्स चालकांचं कुटुंबही रस्त्यावर आलेलं आहे. यांची साधी मागणी आहे की पालघर जिल्ह्यामधल्या या 102च्या अँब्युलन्स चालकांना एका अँब्युलन्सवर एकच ड्रायव्हर अपॉइंट आहे, यांना रिलिव्हर नाहीये. 24 तास यांना राबावं लागतं. कोविडमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जीवावर खेळलेले कोविड योद्धे आहेत, पण आज त्यांची फरफट सुरू आहे. त्यांच्या मागे आजार पण लागले, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. याच राज्यामध्ये बीव्हीजेचं कॉन्ट्रॅक्ट, बीव्हीजे कंपनीकडे 108 अँब्युलन्सचं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याचं अग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे. 108 अँब्युलन्सच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये शासनाने बीव्हीजेला एका अँब्युलन्सवर 3 चालक अपॉइंट करण्याची आट घातली. आणि हेच गव्हर्नमेंट जिल्हा परिषदकडे असलेल्या अँब्युलन्समध्ये एका अँब्युलन्सला एकच चालक, हा अन्याय कसा काय सहन करतील चालक? यांनी जगायचं की नाही हा आमचा आज प्रश्न आहे. आणि आमची आज मागणी आहे की या प्रत्येक अँब्युलन्सवर रिलिव्हर मिळाला पाहिजे. या अँब्युलन्स चालकांना त्यांना संविधानाप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आज ते कुत्र्यासारखं आयुष्य जगत आहेत, त्यांची फरफट केली जात आहे, त्यांचा मानसिक छळ जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्रशासनाकडे केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आलो इथे.